महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज दुपारी 4 वाजता विस्तार. राज्यपाल CP राधाकृष्णन नागपूरमध्ये दाखल. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार. अजित पवार गटाकडून मंत्रिपदासाठी आमदारांना फोन. राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी झिरवाळ, आदिती तटकरे, अनिल पाटलांचं नाम निश्चित. शिंदेंच्या शिवसेनेकडून आज शपथविधी घेणारे पहिल्या 5 मंत्र्यांची नावं ठरलेली आहेत. उदय सामंत, संजय शिरसाट, शंभूराज देसाई, दादा भुसे आणि विजय शिवतारे मंत्रिपदाची शपथ घेतील. दिल्लीतून महायुतीच्या मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे. शपथविधीसाठी भावी मंत्र्यांनाच फडणवीस स्वतः फोन करतील. 1991 नंतर प्रथमच नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी, सूत्रांची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्ताराआधी वर्षा सागर बंगल्यावर नेत्यांची गर्दी. शिवेंद्रराजे भोसले, राधाकृष्ण विखे पाटलांसह संतोष दानवे फडणवीसांना भेटलेत, तर दादा भुसे, संजय शिरसाट यांच्यासह अनेक नेत्यांनी घेतली शिंदेंची भेट. काही नेत्यांना मंत्रिमंडळाऐवजी पक्ष संघटनेत जबाबदारी मिळणार आहे. गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, संजय राठोडांसह तानाजी सावंत, केसरकरांना पक्ष संघटनेची जबाबदारी मिळेल, सूत्रांची माहिती आहे. केसरकर आणि तानाजी सावंतांची मंत्रिपद मिळवण्यासाठी धडपड. दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान नाही आणि 5 तास थांबूनही शिंदेंसोबत त्यांची भेट झाली नाही, सूत्रांची माहिती आहे. मलाईदार खात्यांसाठी महिनाभर विस्तार नाही. अधिवेशनाच्या काळामध्ये एखादा स्फोट होऊ शकतो, संजय राऊतांकडून शंका व्यक्त. मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपूरमध्ये जय्यत तयारी. चौकाचौकात मोठे होर्डिंग्स, भगवे झेंडे आणि भगव्या रंगाचे प्रवेशद्वार. संजय राठोड यांच्या मंत्रिपदासाठी पोहरादेवीच्या धर्मपीठमध्ये महंतांची बैठक. महंत आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतील. संजय राठोड यांना मंत्रिपद देण्याची मागणी आहे. मविया नेत्यांची सकाळी 10 वाजता बैठक. बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मुक्तागिरी बंगला वर्षा निवासस्थानाच्या बाजूचा मुक्तागिरी बंगला शिंदेंना मिळाला. उद्योगपती मुकेश अंबानी आणि फडणवीसांमध्ये 1.25 तास चर्चा. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दोघांमध्ये बैठक. संविधानात बदल केला पाहिजे असं नेहरूंनी पत्रात म्हटलं होतं. तत्कालीन PM नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं. नेहरूंच्या पत्रातील उल्लेख पंतप्रधान मोदींनी संसदेत वाचलाय. काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धोका पोहोचवण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. 75 वर्षांपैकी 55 वर्ष एकाच कुटुंबाची सत्ता आणि या कुटुंबाची कुविचार, कुनीती, कुरीतीची परंपरा आहे. पंतप्रधान मोदींचा गांधी कुटुंबावर घाघात. काँग्रेसनं आणीबाणी लादली, ते पाप त्यांच्या डोक्यावरून कधीही धुतलं जाणार नाही. पंतप्रधान मोदींचा लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर हल्लाबोल. जातनिहाय जनगणना हवी आहे. सरकारनं कुणाकुणाचा अंगठा कापला हे समजेल. आरक्षणाची 50% मर्यादा आम्ही तोडणार. राहुल गांधी यांचा इशारा. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली. पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. इंदिरा गांधींनी खुर्चीचा गैरवापर केल्याचीही टीका. जुमला शब्दाशिवाय काँग्रेस कधीच जगू शकत नाही. गरिबी हटाव हा काँग्रेसच्या 4 पिढ्यांचा जुमला आहे. गरिबी आणि गरिबांना काँग्रेसनं फक्त टीव्हीवर पाहिलंय. नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल. भारताच्या संविधानाबद्दल एक वाईट गोष्ट आहे की यात काहीही भारतीय नाहीयेत. ज्या नेत्यांची तुम्ही पूजा करताय त्यांनी हे म्हटलं होतं. एका हातामध्ये संविधान, दुसऱ्या हातामध्ये मनुस्मृती घेत सावरकरांच्या भूमिकेबद्दल बोलत राहुल गांधींचा सरकारला सवाल. RSSनं नेहमी मनुस्मृतीची तळी उचलून धरली आहे. राहुल गांधींची टीका. तर संविधान आमचा आवाज आहे. संविधानात प्राचीन भारताचे विचार. राहुल गांधींचं लोकसभेत वक्तव्य. राजीव गांधींनी कट्टरपंथीयांना साथ दिली. राजीव गांधींनी देखील संविधानाला मोठा झटका दिलाय. मोदींची टीका. तुमच्या आजी संविधान विरोधी होत्या का? इंदिरा गांधींवरून श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना सवाल. संविधानाच्या मुद्द्यावर श्रीकांत शिंदे बोलताना सभागृहात गोंधळ. श्रीकांत शिंदे बोलत असताना विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोदी संसदेत नवीन काही बोलले नाहीत. मोदींचं भाषण कंटाळवाणं होतं. प्रियंका गांधी यांची पंतप्रधान मोदींच्या भाषणावर संसदेमध्ये टीका. शाखा प्रमुख आणि नगरसेवकाच्या पातळीचं मोदींचं भाषण होतं. पंतप्रधान मोदी फक्त ब्लेम गेम खेळत होते. मोदींच्या संसदेतील भाषणावर खासदार प्रणिती शिंदेंची टीका. EVM देशातून गेलं पाहिजे, यासाठी पाऊल टाकलं पाहिजे. लोकशाही धोक्यात आहे. EVM विरोधामध्ये उभं राहिलं पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. दादरमधील हनुमान मंदिराच्या पाडकामाला स्थगिती. रेल्वेनं काढलेली पाडकामाची नोटीस स्थगित. मंगलप्रभात लोढांची माहिती. दादर रेल्वे स्थानक परिसरातील हनुमान मंदिरावरील कारवाईला स्थगिती घेण्यात घाई देण्यात आली होती. आदित्य ठाकरेंचा आरोप आहे. भाजपनं निवडणुकीपुरतंच हिंदुत्व ठाकरेंनी समोर आणल्याचाही दावा आहे. जुन्या हनुमान मंदिरावरील कारवाई रेल्वेनं अखेर थांबवली आहे. ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मंदिरावरील कारवाई थांबवण्यात आली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपला डिवचलंय. ठाकरे हे तो मुमकिन है असं हे ट्विट आहे. धुळ्यातील
जामनागिरी परिसरामधील दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. पुरातन दत्त मंदिरापैकी जामनागिरी परिसरातील दत्त मंदिराची ख्याती आणि या दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पुण्याच्या नारायणपूरमध्ये दत्त जयंतीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी. देशभरातून जवळपास 45 दिंड्यांचं नारायणपूरकडे आगमन झालंय. दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची मांदियाळी. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून भाविक दाखल झालेत. भाविकांच्या गर्दीमुळेच अक्कलकोट नगरी दुमदुमली. अमरावतीच्या शेंदुरजना बाजारामध्ये संत अच्युत महाराजांच्या जन्मशताब्दी महोत्सव. अच्युत महाराजांच्या समाधीवर ड्रोनच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव. महाआरतीला हजारो भाविकांची उपस्थिती. शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानची बैठक. 7 जानेवारीला सुरू होणाऱ्या संस्थानची प्रशासनाकडून तयारी. सोलापूरच्या करमाळामधील जेऊरला हुतात्मा आणि उद्यान एक्सप्रेसला रेल्वे थांबा देण्याचं धर्मवीर मीनांना निवेदन आहे, तर आमदार नारायण पाटील आणि रेल्वे प्रवासी संघटनेची निवेदनाद्वारे ही मागणी आहे. धुळ्यात राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 19,553 प्रकरणांचा निपटारा, तर 23,32,61,000 रुपयांची नुकसान भरपाई. जळगावातील जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. विविध गुन्ह्यातील खटल्यांचा निपटारा. नंदुरबार नगरपालिकेची करधारकांकडे 34,11,37,000 रुपयांची थकबाकी आहे. मार्च अखेर कर भरण्याचं पालिकेचं आवाहन आहे. योग्य हमीभाव मिळत नसल्यानंच नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कापसाची साठवणूक. योग्य भाव मिळाल्यावर कापूस विकणार, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. खानदेशात कापसाच्या उत्पादनात 25 ते 30% घट. यंदा केवळ 3 लाख गोठ्यांची खरेदी झाली. आता अतिपाऊस, बोंडअळींच्या प्रादुर्भावामुळेच नुकसान वाढलेलं आहे. धुळ्यात रब्बी हंगामातील 98% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत, तर 89,000हून अधिक क्षेत्रावर पेरणी. तर शिरपूर तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पेरण्या झाल्यात. धुळ्यातील शेतकऱ्यांची महायुती सरकारकडे कर्जमाफी करण्याची मागणी. शेतीमालाला चांगला भाव देण्याचीही मागणी. नंदुरबार जिल्ह्यात ओल्या लाल मिरचीच्या आवकमध्ये घट झाली. आवक घटल्यानंच मिरची पावडरचे दर वाढण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यात कांद्याला आवक वाढली आहे. दररोज आता 500 क्विंटल कांद्याची आवक होते. कांद्याला 2,500 ते 3,200 रुपयांपर्यंत दर आहे. नंदुरबार जिल्ह्यामधील 109 रेशन दुकानांना नेटवर्क अभावी अडचणी. सातपुड्याच्या दुर्गम भागात रेशन दुकानदारांसह ग्राहकांच्या अडचणीत वाढ. नवनियुक्त आमदार राम भदाणेंकडून धुळ्यामधील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी. बंद सिटी स्कॅन आणि MRI सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव द्या, भदाणेंच्या सूचना.